नक्कीच मी विनंती करतोय चेतन पाटील यांना की आपण वर्तक सरांचा आपण सन्मान करून घ्यायचा या कार्यक्रमाप्रसंगी। अगदी गोवटणे गावाचे पाठीराखे आणि मराठीतील एक उत्तम समालोचक, वरिष्ठ समालोचक। अगदी उरण तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा रक्ताची गरज कोणालाही भासत असेल ना, तर अगदी आपण प्रथम फोन सुनीलजी वर्तक यांना नक्कीच करू शकता। कुठल्याही गटाचं रक्त असो ते वेळेवर पोहोचवण्याचं काम करतात, पुरवण्याचं काम करतात। जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सुनीलजी वर्तक अगदी रक्त पुरवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते, कोणत्याही गटाचा असो, मग अगदी पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल येतोय आणि कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया आपण मुपी सरांचा। थँक्यू सो मच। चला करूया सामन्याला सुरुवात। पहिल्या फेरीतील दुसरी लढत, दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा, गुड लक दोन टीम। अगदी बघू शकता आपण खोपटे विपक्ष वसई अशी लढत। पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय हा मैदानामध्ये साकारा टीम वसईनं आणि खोपटे संघाची आरंभिक जोडी पंचांकडून ग्रीन सिग्नल आले। मॅचला आपण सुरुवात करतोय। टायमिंग अलर्ट, यस डेफिनेटली या गोष्टीकडे तर लक्ष केंद्रित केलं जाईल। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकर संपवायचे। जर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर संपत नसतील, 21वा मिनिट सुरू झाला तर लगेच एक फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये घेतला जाईल, याची दक्षता घ्या। जाऊया मैदानामध्ये पहिला बॉल। थोडासा टेकअप केलाय बॉल, गुडले थोडंसं हाफ ऑली खेळण्याचा प्रयत्न केलाय, हाफ ट्रॅकर यूज केला गेला आणि तदनंतर हा चांगला बॉल जरूर तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल। हॅलो सेकंड बॉल करीत चढतो आपण। हा देखील चांगला बॉल इथे बघायला मिळाला। चांगली गोलंदाजी, स्विंग वेगासोबत स्विंगिंग डिलिव्हरी, चांगली कामगिरी सध्या करत असताना गोलंदाजी मार्कवर आलेला विशाल म्हात्रे। सुरुवातीच्या पॉवर प्लेचे 2 बॉल त्याने मैदानामध्ये निर्धाव चेंडू फेकत असताना सुरुवात केली। राज म्हात्रे आणि मयूर घरत हे आरंभिक जोडी मैदानामध्ये आलेली। सुरुवातीचे 2 डॉट बॉल इथे बघायला मिळाले। प्रेक्षकांची तोडुंब गर्दी आजच्या पहिल्याच रजनीमध्ये। हो इथे थोडसा बघितला हा बॉल डायरेक्टली अटॅकिंग लेन मध्ये आणि यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले, फलंदाज बाद। फलंदाज मात्र इथे बाद होताना आपण बघितलं। राजच्या खेळीचा अंत झाला। नेक्स्ट मॅच जो तुम्हाला बघायला मिळेल, अश्विन स्पोर्ट्स यशदेव दांडा आणि ऋषी स्ट्रायकर्स 11 न्हावा, दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी ऑफिशियल कॉल करतो। आपण टॉस साठी सज्ज राहायचंय। इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस। जवळ मॅच मध्ये लक्ष केंद्रित करूया। उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्या साकारली आहे विशाल म्हात्रे। सुरुवातीचे 3 बॉल क्रिकेट खेळामध्ये कोणत्याही खेळामध्ये म्हटलं जातं फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, आणि तो प्रभावीशाली करणारी ही गोलंदाजी। लेंथ अँड लाईन मध्ये पुन्हा एकदा हा बॉल इथे रिलीज करताना गुडलेतवरून पुन्हा एकदा टेकअप केला बॉल, पहिली सिंगल रन। थोडस संघर्ष धावांसाठी करतोय आज बॅटिंग वाटायला। टॉस हरल्यानंतर टीम खोपटेच्या आणि सध्या 1 रन मैदानामध्ये आपण 1 गड्याच्या मोबदल्याने बघतो। उत्कृष्ट गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, पॉवर जनरेट करत असताना मागील सामना देखील खूप चांगला राहिला। स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर गोल्डन ओव्हर विथ 4 विकेट्स आणि 5 विकेट हॉल देखील तिथे पूर्ण केला होता गोलंदाजानं। हा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी केला आणि गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं। गलीमधून चालले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला स्कोरिंग शॉट चौकार। चौकार इथे आले। रन फलकावर धावा बघतो आपण सध्या 5। पहिला विकेट स्वस्तात परतलाय, परंतु तदनंतर आलेला मैदानामध्ये फलंदाज आपण बघतो चेतन पाटील, परंतु सलामी आलेला मयूर सध्या डाव सावरण्याचा प्रयत्न मैदानामध्ये।
हा लोअर फुलटॉस बॉल आहे, दिशा देण्याचं काम केलं मिड विकेटला. हा निवडलेला फटका फिल्डर पाठीमागे होते, बनावं लागेल दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सुंदर राहिली सुरुवात षटकाची, परंतु एंड मात्र फलंदाजीतून चांगला झालाय. स्पेशली फलंदाज मयूर घरतच्या बॅट मधून आलेले सरळ 2 चौकार, 2 बॉल 2 मध्ये त्याने चौकार टोकले आणि त्यानंतर संघाला एक दिशा देण्याचं कार्य हाती घेतलं. पहिलं षटक समाप्त झाले, रन फलकावर धावा लागले. एक खेळाडू बाद बॅटिंग करणारा खोपटे संघ पोहोचलाय. 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा सध्या फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. भरपूर प्रेक्षकांची उत्कंठा अगदी या मॅच मध्ये देखील तितकी शिगेला पोहोचली. मागील सामना देखील खूप चांगला झाला, अगदी दर्जेदार लढत आणि सातत्याने या मैदानावर वैशिष्ट्य राहिलेत. अनेक सामने तुम्हाला अंतिम चेंडू पर्यंत अगदी जाताना बघता. गतवर्षी देखील ही स्पर्धा आम्ही बघितली. दमदार आयोजन यंदाही. लाईन टू लाईन डिलिव्हरी होय, पंचांनी मात्र इथे मैदानामध्ये अगदी बघितलं तर आपलं काम निभावत असताना फलंदाजाला परतावं लागेल ते धक्का. सुरुवातीला आपण बघितलं पहिले 3 बॉल, ज्याबद्दल मी चर्चा करेन. अंतिम विचार केला तर पहिल्या ओव्हर मधील हे 2 बॉलचे डॉट आले, तदनंतर विकेट आली. असं वाटलं होतं की गोलंदाजाला चांगलं यश मिळतंय, परंतु तदनंतर थोडासा उलटफेर झाला, थोडंसं आक्रमण झालं. तदनंतर 2 चौकार 1 सिंगल आल्या. 9 धावा त्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्या, 1 विकेट मिळाली. आणि या ओव्हर मध्ये देखील आपण बघितलं तर गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हर मध्ये आलेला गोलंदाज जितेश पाटील विकेटनं त्यानं मैदानामध्ये केली सुरुवात. आरंभ मैदानामध्ये त्याने विकेटने केलाय. जेव्हा पहिल्याच बॉलवर डॉट बॉल येतो किंवा विकेट येते, तेव्हा गोलंदाजांचं आत्मबल, अगदी त्यांचं कॉन्फिडन्स जे हाय लेवलला जाऊन पोहोचलेलं असतं. आणि हीच गोलंदाजी सध्या करत असताना लक्षात घ्या, तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायचे. प्रत्येक टीमला, आम्ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला या नियमांच्या बंधनामध्ये राहून त्यांचे काम तुम्हाला निभावावं लागेल. अगदी बघू शकता व्यासपीठाच्या समोरून हा एंड गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जितेश सज्ज होत असताना सेकंड बॉल या ओव्हर मधला थोडस अँगल बनवत असणारी गोलंदाजी. पंच आमच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला करत असताना एक्स्ट्रा खात्यामध्ये रन मात्र जोडली जाईल. दोन्ही टीम जिद्दी आहेत, दोन्ही टीम जिद्द, चिकाटी, प्रेरणा अनेक वेळा या स्लॉट्स मधून खेळत असताना एकमेकांसमोर आलेत. त्यामुळे दोघांचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट दोघांना चांगलेच ठाऊक आहेत. आणि त्याच्यावरच मी म्हणेन वार करण्याचा प्रयत्न होईल. जिथे वीकनेस दिसेल तिथे वार करण्याचा प्रयत्न होईल. परंतु मागील बॉलाला वाईट एक्स्ट्रा रन त्या बॉलवर आली. बॉल तयार, बॅकअप द हँड डिलिव्हरी यूज केली. थोडस स्ट्रेट ठेवला, स्ट्रेट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न. वाईट यॉर्कर इथे केले आणि डॉट बॉलची ती सांगता होत असताना सध्या फलंदाज मैदानामध्ये मयूर घरतला आपण या अगोदर बघितलं, त्याने 2 चौकार टोकले होते. आणि सध्या ऑन स्ट्राईक असलेला मंथन म्हात्रे आपली फलंदाजीची भूमिका निभावत असताना इंडिया नंबर 4 चौथ्या क्रमांकावर आलेला खेळाडू पुन्हा एकदा बॉलर तयार. हो, समोर डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत लॉंग ऑन, प्रोटेक्शन करतील जरूर. 1 रन बनली. सिंगलवर संतुष्ट व्हावं लागेल दोन्ही खेळाडूंना. सुंदर सुस्वच्छ भव्य दिव्य असं क्रीडांगण. आणि आज बेंडगर गावचे नव्हे तर संपूर्ण पनवेल, उरण, संपूर्ण रायगड, महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची खरं तर चर्चा सुरू असताना, कारण सातत्यानं एक नीटनेटकं सुस्वच्छ आयोजन, तेवढाच भव्य दिव्य ट्रॉफ्या. आज बघितलं उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटानं आपण पार पाडला मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर पहिली लढत झाली आणि आज सेकंड मॅच सध्या मैदानात सुरू असताना जितेश पाटील ऑन मार्क. थोडस लेग ब्रेककडे प्राधान्य दिलं. हॅरम ऍक्शन आहे, थोडस उंचीवरून चेंडू फेकण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक बॉलवर गती वेगवेगळी ठेवली, ही गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिले. म्हणून तर म्हटलं जातं ना, बॉलरकडे प्रत्येक बॉल वेगवेगळ्या गतीनं वेगवेगळ्या टप्प्यावर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्ट्रेट फॉरवर्ड किंवा एखादा बाउन्सर, एखादा यॉर्कर, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. जितेश पाटील पुन्हा एकदा. भरपूर अपील इथे झाली, पण जरा हाईट फॅक्टरचा विचार करावा लागला असा, किंवा एकतर आउटसाइडर लेग स्टंप पिचिंग
त्यामुळे हा देखील तेवढा चांगला, पण ते बेल्स चेक करा ही विनंती आहे. एक तर तिचा अँगल चेंज करा, सातत्याने ब्लिंक होते ती. ऑन अ बोर्ड टोटल 12 बॉलर तयार. सेकंड ओव्हर. हो हा फुल टॉस होता, ही संधी होती, परंतु म्हणतात ना या खेळामध्ये तुमचं जेवढे बॅट चालते तेवढे पाय चालणं गरजेचं असतं. त्या कडे खेळण्याचा प्रयत्न केलाय, स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असफल राहिला आणि बघता बघता पहिला 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना टीम खोपटे जाऊन देखील पोहोचलाय 12 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे प्लीज. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी न्हावा टीमच्या कॅप्टनला विनंती करू की लगेचच रिपोर्टिंग तुम्हाला करायचे. हा दुसरा ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी. आता पॉवर प्लेची बंधनं रणांगणामध्ये संपलीत. पहिले 2 पॉवर प्ले आपण बघितले ज्यामध्ये 12 रन आले. उत्कृष्ट गोलंदाजी वैशिनी संघाने आतापर्यंत केली. हा शॉट ऑफ पूल बॅटच्या रडार मध्ये फेस ओपन केलं आणि हा पहिला स्कोरिंग षटकार या ओव्हर मधला. स्तुती करावी लागेल खरंच फलंदाज मयूरची, कारण ज्या पद्धतीने त्याने एक बाजू लावून धरली, 2 चौकार 1 सिंगल 1 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि 4 बॉल मध्ये त्याने वैयक्तिक 15 धावा केले. चांगली बॅटिंग खोपटेकडून करत असताना वाईड यॉर्कर चॉप केल्या बॉलला फिल्डर आहेत. पहिली रन रिस्की होती खरं तर, बघितलं पाठीमागे प्रोटेक्शन नव्हतं त्यामुळे दुसरी जाण्याचे चान्स जास्त होत्या. सिंगल वर संतुष्ट राहिले. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम साथ द्यावे लागेल. या खेळामध्ये पार्टनरशिपला महत्व देणं फार महत्वाचं असतं. मागील मॅच आपण ज्या पद्धतीने बघितली, पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हर आणि तदनंतर मेडन ओव्हर देखील आला आणि तदनंतर बॅटिंग देखील सुरेख झाली. अप अँड डाऊन्स या खेळामध्ये येतीलच, परंतु तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी या अडचणींना सामोरं जावं लागतं. जसं म्हटलं जातं ना की पर्वतामधून निघणाऱ्या नदीनं रस्त्यात कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र दूर किती दूर आहे. आपल्या प्रवाहामध्ये आलेले खास खळगे अडचणी या तुम्हाला पार पाडावेच लागतील. हे सूत्र या खेळामध्ये लागू पडतं. चर्चा होत असताना 2 खेळाडूंमध्ये काय केलं पाहिजे सध्या फलंदाज मैदानामध्ये मंथन म्हात्रेला देखील आपण बघतो. सांघिक टोटल ऑन बोर्ड वर बघा मिनिट 19 रन, ज्यामध्ये 2 फलंदाज. राज म्हात्रे सारखा एक नावलौकिक खेळाडू जो स्वस्तात परतला, त्याला आज 0 फोडता आला नाही आणि तदनंतर त्याच्या पाठोपाठ चेतन पाटील हा देखील बाद झाला आणि तदनंतर जो नाव आणि सूर धरून बसलाय मयूर घरत आणि त्याला साथ देत असताना मंथन म्हात्रे. चला मंथन थोडस अजून त्याला सूर गबसला नाहीये, परंतु साथ द्यावे लागेल. थोडीशी शॉर्ट लेंथ होती, बॉल हवेत खेळत दूरवरून खेळाडूच्या मिड ऑन पर्यंतचा प्रवास. रनिंग कॅच, ग्रेट कॅच. जर झेल आवडला असेल एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत. गुड कॅच. या मॅच मध्ये मंथनी जास्त काही करू शकला नाही, त्यामुळे जबाबदाऱ्या सांघिक रिस्पॉन्सिबिलिटी एकट्या मयूर घरच्या खांद्यावर वाढतायत. त्यामुळे या जबाबदाऱ्या त्यालाच भरपूर पार पाडायच्या आहेत. आता मधल्या फलीतील फलंदाजांचं आक्रमण मैदानात कसं राहील हे बघायचं आहे. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर बॅट्समन दाखल झालेत. क्षितिज म्हात्रे. पीटीसी लाईव्ह भरपूर प्रेक्षक सध्या आम्हाला लाईव्ह पाहत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि प्रात्यक्षिक मैदानामध्ये प्रत्यक्षात जे प्रेक्षक आलेत आपण सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, कारण तुम्हीच आहात या स्पर्धेमधील महत्वाचे केंद्रबिंदू. कारण म्हणतात ना
जसं पाहुण्यांच्या शिवाय व्यासपीठाला शोभा नसते तसं प्रेक्षकांशिवाय मैदानाची शोभा नसते आणि आज या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवल्यात आणि या खेळाचा मंत्रमुग्ध करणारा खेळ तुम्हा आम्हाला आवडणारा हा क्रिकेटचा खेळ याचा आनंद तुम्ही घेत आहेत त्या सगळ्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। क्षितिज म्हात्रे मधल्या फळीमध्ये बॅटिंग साठी आले आहेत। वैशिनी संघाची गोलंदाजीचा बॉलिंग अटॅक फार उल्लेखनीय राहिलाय या मॅच मध्ये। बघा राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अँगल बनवत आहेत, थोडंसं कोन बनवत आहेत, बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट्समन पासून थोडा दूर जातोय। एक विशिष्ट मध्यम गतीची गोलंदाजी सध्या मैदानामध्ये होते आणि त्या मध्यम गतीच्या गोलंदाजीमध्ये उत्तम टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजांना आतापर्यंत स्टॉप केलाय, ही कामयाबी हासिल केली मैदानामध्ये। टप्पा पडल्यानंतर बॉल लो राहिला, पुन्हा एकदा वारंवार षटकारां चौकारांसाठी प्रयत्न केला जाते। मागे 2 बॉल क्षितिज समोर डॉट आले, डॉट फेकण्यामध्ये यश मिळालंय। विशाल म्हात्रे वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक तो हाताळतोय। पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा देत असताना 1 विकेट घेतली होती। या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला होता तर देखील 5 बॉलमध्ये त्यांनी फक्त 7 धावा खर्च केलेत, 1 विकेट। मागील 2 डॉट बॉल निर्धाव आलेत। हा अंतिम बॉल आहे तृतीय षटकातील। धावांसाठी संघर्ष सुरू असताना अजूनही कोपटे संघा थोडस डोकं वर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेव्हा विकेट आलेत आणि हा पॉवरफुल हा षटकार आलाय। पहिलाच बॉलवर षटकार आणि शेवटचा बॉल देखील आलाय षटकार। एंड इज वेल, फलंदाज ठोकतोय 6 रन। धन्यवाद डीजे। विशेष डेकोरेटर्स बेंकल, खूप चांगलं साऊंड सिस्टम, उत्तम दर्जाची क्वालिटी, क्लिअरिटी आणि विशिष्ट प्रकारचे वेगवेगळी गीतं ते प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पेश करत असताना सादर करत असताना बघा हा खेळच असा आहे, अप अँड डाऊन, सध्या चढ उतार या गोष्टी ठराविक असतात। 3 षटकांचा खेळ संपला, थोडंसं स्पीडअप करायचं, जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही। दिलेल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे, 25 मिनिटांमध्ये इनिंग ही कंप्लीट करायची। आयोजकांकडून सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो। मागे ओव्हरमध्ये 13 रन आल्या, एकंदरीत 3 ओव्हर नंतर संघ पोहोचलाय 25 वर। ड्राइव्ह करत असताना फिल्डर आहे त्या ठिकाणी पहिली सिंगल घेण्याचं मानस तिथे दाखवलं खेळाडूनं। 1 रन पूर्ण करत असताना या इनिंगचा विचार केला आतापर्यंत तर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले। दुसऱ्या षटकामध्ये जितेश पाटीलला संपूर्ण फलंदाजांनी थांबवलं, एकही स्कोरिंग शॉट त्या ओव्हरमध्ये त्याला करता आला नाही। तदनंतर विशाल म्हात्रेच्या त्या ओव्हरमध्ये मागील ओव्हरमध्ये 13 रन आल्या आणि या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर स्मिथ पाटील। चौथ्या षटकामध्ये 4th ओव्हर प्रोग्रेस अवे फ्रॉम द बॉलिंग, ही लेंथ वाचण्यासाठी उत्तम राहते। आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील आपण मैदानामध्ये बघतो, जेव्हा जेव्हा गोलंदाजांवर आक्रमण होतं तेव्हा वाईड यॉर्कर किंवा वाईड लेनच्या आसपास गोलंदाजी करणं फार महत्वपूर्ण असतं आणि सध्या त्याच लेंथवर गोलंदाजी करत असताना दिसलेत। डॉट बॉल इथे आलेत, स्मिथ पुन्हा एकदा सज्ज होत असताना राईट अबाउट द विकेट ना इनफिल्डच्या वरून गॅप शोधायची होती, पाठीमागे फिल्डर आहेत। 1 रन बनले, दुसऱ्यासाठी निघालेत आणि सहज सेकंड देखील कंप्लीट होईल। बाउंड्री लाईन देखील तेवढीच मोठी आहे, दूरवरून थ्रो करायचा आहे आणि तो स्पेशली ऑन स्ट्राइक एंड कडे, त्यामुळे हा जास्त दूरी गाठायची असते तोपर्यंत 2 रन या दोन्ही फलंदाजांना पूर्ण केलेत। हेच महत्वाचं असतं, तुम्ही डॉट बॉल खेळता, विकेट फेकता, त्यापेक्षा सिंगल डबल का होईना तुम्ही केलेली बरी असते। सिंगल डबल स्कोरबोर्ड जेवढा निरंतर सुरू राहतो, 1-2 स्कोरिंग शॉट आल्यानंतर धावा चांगल्या बनतात। अगोदरच ग्रीप चेंज केला होता आणि यष्टांवर जाऊन चेंडू धडकला, स्विच इट करणं, रिव्हर्स अटेम्प्ट करणं हा अंगाशी आला। फलंदाज होत आहेत क्लीन बॉल। विकेटची पतन, क्लीन बोर्ड होत असताना क्षितिज म्हात्रेला परतावं लागतंय।
तंबूच्या आश्रयाला अडचणी जरूर आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं नाही, कोणताही खेळ असू द्या, वैयक्तिक खेळ असू द्या, सांघिक खेळ असू द्या, तुमच्या अडचणी किती आहेत या महत्वाचं नाही, तुमचे स्वप्न किती मोठे आहेत हे भरपूर महत्व त्या गोष्टीकडे दिलं जातं. म्हणून तर म्हटलं जातं ना की तुमच्या प्रवाहामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या विशिष्ट वाटचालीकडे लक्ष केंद्रित करता, तुमच्या ध्येयाकडे तुम्ही पाहता, तेव्हा तुमच्या ध्येयाला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. आणि त्यासोबत तुम्ही हेच त्यांना सांगू शकत नाही की तुमच्या अडचणी किती आहेत. एक रणी ते जरूर पूर्ण केले जात असताना आपण बघतो हे करावं लागतं, कारण क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक बॉल षटकार चौकारासाठी नसतो. असं होऊच शकत नाही की प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे जाऊ, परंतु काही बॉल ज्याच्यावर सिंगल डबल ह्या फार महत्वाच्या असतात, तिकडे सुरुवातीला दुर्लक्ष झालं आणि तदनंतर स्कोरिंग शॉट आले. परंतु आता थोडंसं अनबॅलन्स क्रिकेट, ज्याला बॅलन्स करण्याचं काम सध्या फलंदाज मैदानामध्ये करतायत. धावांचं टोटल सध्या चौथं षटक सुरू असताना 29-29 वर ड्राइव्ह केलं. पुन्हा एकदा बॉल सारा डीप मध्ये काऊ कॉर्नर फिल्डर आहेत, एक रन म्हणली, सेकंड साठी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगलं तालमेल बघायला मिळालं. हे षटक देखील सक्सेसफुल राहिलं. स्मिथ पाटीलचं एकही स्कोरिंग शॉट त्यांनी याही ओव्हर मध्ये खेळू दिला नाही आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ पोहोचलाय एकंदरीत 4 बाद 31. तर सन्माननीय राज गणेश पाटील साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. राज गणेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच यशीदेव दांडा टीमचे कॅप्टन आणि नावा टीमचे कॅप्टन. तिसरी मॅच पहिल्या फेरीतील दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग, पहिल्या सत्रातील अंतिम षटक हे रणांगणामध्ये आता फेकलं जाणार आहे. खरं तर वेगवान राहिली आहे गोलंदाजी वशिनी संघाची. उत्कृष्ट दर्जाची कामगिरी सध्या ते मैदानामध्ये साकारत असताना दिसलेत. टीम खोपटेला अंतिम 6 बॉल मध्ये मॅक्झिमम रन कशा येतील या 6 चेंडूमध्ये याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण मागील मॅच जे आपण बघितली 53 धावांचं आव्हान अंतिम ओव्हर पर्यंत लढत झाली होती, पण तदनंतर या मॅच मध्ये थोडस धावसंख्या जमा होत असताना धावांची जमापुंजी थोडी कमी राहिली. बाउन्सर अटेम्प्ट केला आणि त्यानंतर एज लागली. बॉल अगदी बघू शकता आपण थोडंसं हवेमध्ये टेकअप झाला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाने काम निभावलं. क्वाइट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. तर चला प्लीज दोन्ही कॅप्टन अश्विन स्पोर्ट्स यशीदेव दांडा टीमचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असतील ते म्हणजेच ऋषी स्ट्रायकर्स 11 नावा, दोन्ही कॅप्टन या लगेच. अतिश पाटील अंतिम डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं एवढी इझी नसतं, कारण प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याची मानसिकता हे फलंदाज राखतात आणि पहिल्याच बॉलवर आली विकेट. सेकंड बॉल थोडंसं टर्न केलं, बॉलला दिशा देण्याचं काम केलंय. पाठीमागे डीप कव्हरला फिल्डर आहेत, तिथेही चांगली फिल्डिंग. आज जे गोलंदाजी केली आहे, फिल्डिंग मधून जी चर्चा होती आतापर्यंत उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग मैदानामध्ये बघायला मिळले. कारण हे प्रमुख स्रोत आहे जिथून धावसंख्या रोखली जाऊ शकतात, त्याला आपण फिल्डिंग म्हणतो. आणि क्षेत्ररक्षणाच्या जबाबदाऱ्या फार चांगल्या निभावल्या त्या प्लेइंग इलेव्हननं. आणि सध्या थोडंसं स्ट्रगल अजूनही सुरू आहे धावांचं. समोर खेळायचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये उंच फ्लाय करतो, मुक्त संचार करतो, शॉट एक्स्ट्रा कव्हर लावा. सेकंड अंडर मध्ये हा झेल कॅरी केलाय. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. बाद झालेत. विकेटची पडझड थांबवता नाही टीम खोपटेला. त्याच दृष्टिकोनातून आपण बघितलं
तर विकेटवर विकेट त्यांनी गमावले. डॉट बॉल भरपूर खेळ आणि परिणाम धावांसाठी स्ट्रगल करत असताना टीमला आपण बघतो धावांचा संघर्ष अजूनही संपला नाहीये, धावांचा वनवास अजूनही संपला नाहीये बॅटिंग करणारी टीम खोपटेच्या दृष्टिकोनातून. कारण ओनली अनबोर्ड 32 धावा. या गोष्टीचा मी उल्लेख जरूर करेन, लो स्कोरिंगच्या मॅचेस जरूर हाय व्होल्टेज होतात. खोपटे टीम कडे देखील तेवढी चांगली दर्जाची गोलंदाजी आहे, परंतु पहिल्या सत्रामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी याच असतात की मॅक्झिमम रन बनवणं, एक मोठं टार्गेट सेट करणं ते आतापर्यंत करता आलं नाहीये. दूर ठेवलं थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी केलं, बॅटच्या टो एंड वर हा चेंडू लागलाय, कोणती रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल अगदी बघायला मिळालं, अगदी धावसंख्येचं टोटल तिथेच थांबलाय 32 वर. शेवटच्या आता आपण बघितले तर अंतिम 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये उर्वरित राहिलाय. बॅटिंग करत असताना टीम खोपट्याला ही संधी आहे. एंड इज वे, शेवट गोड करावा लागेल. शेवट जर इथून चांगला झाला तर एक चांगला फायटिंग टोटल बनेल, परंतु का गोलंदाज ती संधी देतील हा प्रश्न खरं तर प्रश्नच बनून राहिलाय. अजिबात मुभा दिली नाही. बॅटिंगची कमकुवत काय, मी या गोष्टीचा उल्लेख अगोदरच केला होता की दोन्ही संघ एकामेकासमोर अनेक वेळा आलेत, त्यामध्ये त्यांचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट हे दोघांना चांगलेच ठाऊक आहेत आणि तिथेच वार करण्याचा प्रयत्न होईल आणि सध्या मैदानामध्ये तेच होत आहे. हा शेवटचा बॉल, धावसंख्येचा टोटल आपण बघतो सध्या 32 32 वर. हा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न खडे स्ट्रोकला कन्वर्ट करून गेलाय. चला अंतिम शेवट तर गोड झालाय. अंतिम बॉलवर टार्गेट सेट करत असताना आलेला हा उत्तुंग षटकार. खेळाचं पहिलं सत्र संपलं. बॅटिंग करणारा खोपटे संघानं पहिल्या 5 ओव्हर मध्ये एकंदरीत धावा जमा केल्या 39. चं टार्गेट आता मात्र इथे सेट झालंय. पहिल्या सत्रामध्ये 38 बनवलेत, 39 टू विन. चला दोन्ही कॅप्टन आलेत. ऋषी स्ट्रायकर्स 11 नावा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असतील अश्विन स्पोर्ट्स येशीदेव दांडा. दोन्ही टीम चे कॅप्टन उपस्थित टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया, वैभव जॉईन होतील. तर नाणेफेक आपण इथे करतो. सन्माननीय विलासजी पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. अश्विन स्पोर्ट्स येशीदेवी दांडा आणि ऋषी स्ट्रायकर्स 11 नावा यांच्यामधील लढत. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. दांडा टीमचे कॅप्टन कॉल आहे. हेड इज कॉल. अँड इट इज हेड. तर दांडा टीम कॅप्टन आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल? डिसिजन पे पेंडिंग असेल आमचा. लो स्कोरच्या मॅचेस सध्या त्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ. खरं तर एक नावलौकिक सरपंच चषकाची स्पर्धा, भेंडकल गावची प्रतिष्ठेची स्पर्धा, आणि आज कसं वाटतं मैदानामध्ये आल्यानंतर आणि काय संकल्पना आहेत, काय मनामध्ये इच्छा आहेत? ग्राउंडचा तर अंदाज आम्हाला आहे सर. या ग्राउंड आम्ही फर्स्ट टाइम टुर्नामेंट खेळतो, नंबर मारले ग्राउंडला, आम्हाला तर अंदाज आहेच आहे ग्राउंडचा. कशी वाटली संपूर्ण टुर्नामेंट आणि या सरपंच चषकाचं आयोजन? आयोजन तर खूपच सुंदर आहे. बघूया आता पुढे काय. नावा टीम समोर याच्या अगोदर कधी मॅच झाली? त्या दिवशीच केलेले आम्ही नावा टुर्नामेंट शाळेत पुण्या टुर्नामेंटला. खूप साऱ्या शुभेच्छा. मी रिझल्ट विचारणार नाही कारण सातत्याने या गोष्टी महत्वाच्या असते. तर दांडा टीमचे कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलाय. नावा टीम तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? गोलंदाजी केली असती. चला डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळात ते निर्णय आपल्याला सांगतील. कसं वाटलं संपूर्ण हे सरपंच चषकाचं आयोजन? खूप छान वाटलं. आता मी तुला परवाचा रिझल्ट विचारतो. परवाच दोघांमध्ये मॅच झाली, काय रिझल्ट होता? आम्ही हारलो होतो. आज काय इच्छा आहे? आज जिंकून जाणार. खूप साऱ्या शुभेच्छा. नो डाऊट. सो
न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम दांडा वोन द टॉस, डिसिजन पेंडिंग. जाऊया आपण सेकंड इनिंग कडे आणि जॉईंट होतात रॉकस्टार प्रवीण गायकर सर. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू वैभव. प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय तुम्हास प्रणाम कोटी कोटी. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि पाहता पाहता हा दुसरा सामना या आजच्या रात्रीतील तुम्ही एंजॉय करता. तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वागड़े आपका स्वागत करता हूं. तो बड़ी फाइट दो टीमों के बीच में आपके सामने नजर आएगी. विशेष मंडप डेकोरेटर और विशेष डीजे आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. और विठल रखमाई प्रसन्न, ये ढानकेश्वर मैदान आप देख सकते हैं जहां पर सरपंच ट्रॉफी का शानदार पर्व आपके सामने नजर आता हुआ लक्ष्य है. सेकंड इनिंग्स में बात करेंगे तो मेरे ख्याल से सिर्फ और सिर्फ 39 रनों का लक्ष्य है. हालांकि एक समय लग रहा था कि टारगेट बहुत बड़ा बनेगा, लेकिन गेंदबाजी करते हुए खोपटी टीम ने ताकतवर गेंदबाजी की. खोपटी टीम ने रन बनाए मेरे ख्याल से टोटल 38 और 39 का लक्ष्य है वशिनी टीम के सामने. यानी कि वशिनी टीम के गेंदबाजों ने काफी किफायती मारा किया है. हेलो और पहली गेंद जबरदस्त फेंकते हुए गेंदबाज विशेष थोड़ा फक्त पुष्कर और अंतिम ठाकुर की ये जोड़ी मैदान के अंदर आती हुई. कौशिक की शानदार शुरुआत होती हुई. दो टीमों के बीच में ताकतवर लड़ाई नजर आती हुई. हालांकि लक्ष्य छोटा जरूर है, लेकिन इस लक्ष्य को बड़ा बना पाएंगे. आगे आकर खेलने का प्रयास टैप किया है. शॉर्ट कवर में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास रन लेने का पर्याप्त समय था. और इसे 1 रनों के साथ सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम ने रन बनाए, खाता खोला उनका. दो टीमें एक दूसरे के सामने जरूर भिड़ रही है. कभी हारने का इरादा हो तो उन लोगों को याद करना जिन्होंने कहा था ना कि तुमसे नहीं होगा, बस उन्हें कर दिखाना है. और इस बार सीधा हवाई अल्लाह, गेंद जाएगी वाइड लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर से. अंपायर का इशारा. दैट्स अ बिग 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 हिट. थँक यू डीजे. अरे हजार असतील धर्म, हजार असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच माझा राजा शिवछत्रपती. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती, राजा कसा असावा जसा माझा शिवछत्रपती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत तुम्ही विशेष डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय. दमदार यहाँ पर वापसी होती भी, छक्का जरूर आया. उसके बाद डॉट बॉल की समाप्ति. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या है मात्र 7 रन. लक्ष्य छोटा जरूर है, लेकिन आपको गेंदबाजी में वो ताकत दिखानी पड़ेगी कि लगातार बल्लेबाजों के ऊपर प्रेशर, डॉट बॉल निकालने जरूरी होंगे. चले इस बार शॉर्ट कवर में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय. और इसे 1 रनों की मदद से सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम का स्कोर है 8 रन. यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम यहां पर 8 भी बना पाती है तो आसानी से जीत यहां पर दर्ज हो सकती है. तो इस बार चले ऑन साइड में मोड़ने का प्रयास. मिडॉन में खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट का ये मौका था, लेकिन थ्रो अगर सीधा भी आता तो मामला जरूर बन सकता था. बाल बाल बचे, रन कंप्लीट हुआ. एक छक्का जरूर आया इस ओवर में, लेकिन खराब गेंदबाजी नहीं कहेंगे कि पावर पे के ओवर में रन मात्र केवल खर्च किए इस गेंदबाज ने. 9 बिना विकेट खोए नुकसान के ऊपर 39 का लक्ष्य है. अब 4 ओवर में जीतने के लिए चाहिए 30 रन. आहे. चला 12वा खेळाडू जा मैदानावरती. आय थिंक थोडीशी इंजुरी तुम्ही या ठिकाणी पाहताय इन ऍक्शन मध्ये खेळाडूला.
तर अश्विन स्पोर्ट्स यशीदेव दांडा टीमचे पुरस्कर्ते दयाराम पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच्या अगोदर समीरजी पाटील साहेब यांचं देखील आपण व्यासपीठावरती शुभागमन पाहिलं. तुमचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही ऐकताय, ज्यांच्या स्पर्शांना पवित्र झाली ही माती, ज्यांच्या नावाने फुगते आमची गर्वाने छाती, कारण आमचं दैवत राजे शिव छत्रपती और छत्रपति शिवाजी महाराज इनका संगीत लगातार डीजे के ओर से 24 में 30 बचाना है वहां पर खोपटे टीम को और 24 में 30 बनाने हैं चंद्रकांत स्पोर्ट्स 11 वशिनी टीम को. दोनों भी ताकतवर टीम है, इसमें कतई संदेह नहीं है. लेकिन आज आप थानकेश्वर मैदान भेंडकल में यह अपना नसीब आजमा रहे हैं. जो जीता वही सिकंदर होगा, लेकिन इस जीत का पहला हकदार कौन बनेगा यह आने वाला समय ही बता पाएगा. जब भी लो स्कोर के मुकाबले होते अक्सर हम कहते हैं कि आप विकेट लगातार लेते रहिए, डॉट बॉल निकालिए, प्रेशर लगातार बनाए रखिए ताकि आप यहां पर जरूर वापसी कर सकते हैं. किस्मत भी राजा उसी को बनाती है जिसमें खुद कुछ करने का हुनर होता है. और यहां पर देखेंगे कितना खुद को खर्च कर पाएंगे और इस लो स्कोर के मैच को क्या बचाने की कोशिश कर पाएंगे. बैटिंग करने वाली टीम आप देख सकते हैं, जहां पर चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी, जिनका ड्रेस कोड व्हाइट है, जहां पर शांति का प्रतीक वो जाना जाता है, उनके समर्थक भी काफी मात्रा में नजर आते हुए, लेकिन जैसे अपेक्षा है उनके खिलाड़ियों की ओर से क्या पूरी हो पाएगी. और चलिए इस बार ना मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे और इस बार भी डायरेक्ट हिट करने का प्रयास. पैर थोड़ा सा बीच में जरूर आया, लेकिन चलिए सिंगल मिला. सिंगल की मदद से चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन. जीतने के लिए 29 रनों की अभी भी जरूरत है. बची हुई 23 गेंदों के ऊपर 5 ओवर में 39 का टारगेट. पहले ओवर में 9 आए, फिर 4 ओवर में जरूरत थी 30 की, उसमें से एक सिंगल. और लो फुल टॉस बॉल, घुटना टेकर सीधा गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से फ्लैट हिटेड. अंपायर का इशारा, मैक्सिमम 6 रन. छत्रपति पर छक्का नजर आता हुआ 6 की मदद से दबाव थोड़ा सा कम करते हुए बल्लेबाज अंतिम. और इस बार भी चलिए बल्ले के रडार में लेना चाहते थे, लेकिन गेंदबाज ने थोड़ा सा यहां पर गेंद को दूर रखा, जहां पर 22 का इशारा अंपायर के हाथ से जरूर आता हुआ. बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं. वहां पर 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 17 रन. कुछ बातचीत करते हुए खिलाड़ी कक्ष की तरफ. ग्लव्स थोड़ा सा पहनना चाहते, कभी कभी जो आप हाथ जो होते आपके वो गीले होते हैं ठंडी में, जिसकी वजह से बैट का ग्रिप आपको ठीक पकड़ने नहीं आता. ये पहली मर्तबा अगर है जो एंग्लोस यानी कि ग्लव्स पहनकर जो भी खिलाड़ी खेलता है ना, तो खास करके पहले प्रशांत खानावकर थे नाउडे टीम के, जो रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के उपाध्यक्ष है. लेकिन आजकल जैसे जैसे हाथ गीले हो जाते फिर ग्रिप मिलना मुश्किल होता है, और उसके लिए ये पूरी तरीके से चेंजेस, बदलाव आप यहाँ पर नजर आते हुए. ग्लव्स पहनते हुए थोड़ा ध्यान भी रखना है, जब आप ग्लव पहनते हो तो निश्चित तौर पर आपके भी अपनी मुश्किलें भी कभी कभी होती है. आगे आकर खेलने का प्रयास, फील्डर है मौजूद 38 सर्कल में, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन. 20 गेंदें और 21 रनों की अभी भी आवश्यकता है. आत्मविश्वास जीवन की सबसे खूबसूरत सुबह होती है, जो आपको पूरे दिन को खूबसूरत बनाए रख सकती है. तो ये बल्लेबाज तो अपने ही अंदाज में खेल रहे हैं. इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में 1 बाउंस इनटू द फैंस, 4 रन. छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही वारंवार ऐकताय. बसून त्यांनी दख्खनच्या भूमीत, हलवलं त्यांनी दिल्लीचं तख्त, उडवली त्यांनी दानादान त्या औरंग्याची, नाव त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज. सातत्याने विशेष डिजिट तुमचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो की शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर एक नवीन ऊर्जा, नवीन शक्ती मिळते आणि हे संगीत तुम्ही वाजवताय. तो इस बार भी बैक टू द बॉलर खेला हुआ स्ट्रोक. देखिए जब भी अंतिम को लो फुल टॉस बॉल मिली है उसके ऊपर कड़क प्रहार किए. फिलहाल थोड़ा सा महंगा ओवर हमें देखने को मिला, जिस ओवर में 12 रन आए. 39 का पीछा करते हुए पहले 2 पावर प्ले में रन बनाए चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम ने 21. अब जीतने के लिए जरूरत होगी, आने वाली गेंदें होंगी फिलहाल 18 और चाहिए 17. 22 रन हुए, 17 की जरूरत.
डीजे चला लगेच आपण स्पीडअप करा. 3 ओव्हर जर तुम्हाला ड्रिंक हवा असेल तर 3 ओव्हरचा आतमध्ये तुम्ही 3 ओव्हर्स पर्यंत ड्रिंक्स मागा. त्याच्यानंतर मग तुम्ही लगेचच मॅच ऑन करा. 20 मिनिटांबरोबर तुम्हाला 4 षटक कंप्लीट झाली पाहिजे. ही देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नेक्स्ट टूर्नामेंट और बड़ी आएगी. नटराज 11 नावा टीम की ओर से 22 फरवरी से लेके 28 फरवरी तक महासंग्राम, जिस टूर्नामेंट में आपको 3 बाइक नजर आएगी और वो दमदार टूर्नामेंट. नावा में हर साल एक टीम को निश्चित तौर पर आयोजन करने का मौका मिलता है. नटराज 11 नावा, यंग 11 नावा, गोल्डन 11 नावा, गावदेवी नावा, स्ट्रेंजर नावा, 40+ नावा और सरपंच चषक. इतनी बड़ी बड़ी टूर्नामेंट हमेशा आपको नजर आती है. तो इस बार अच्छी गेंद अंदर की तरफ लाने का प्रयास किया था. रन लेना चाहते लेकिन मना कर दिया कि जानते हैं यहाँ के रनआउट का मौका जरूर बन सकता था, लेकिन वहां पर कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. 22 बने स्कोर कार्ड के ऊपर, 17 चाहिए, लेकिन परेशानी एक है कि विकेट अभी तक गवाया नहीं. चंद्रकांत स्पोर्ट्स 11 वशिनी टीम ने, यह उनका प्लस पॉइंट है. पहले विकेट के लिए जो साझेदारी होनी चाहिए ना, वो साझेदारी इन 2 खिलाड़ियों की ओर से नजर आती है और उसका फायदा डेफिनेटली लेती हुई वशिनी टीम. हाफ ट्रैकर की बॉल, बल्ले का किनारा जरूर लगा, लेकिन शॉट पाइन लेग यानी कि विकेट कीपर के पीछे जो खिलाड़ी मौजूद था वो थोड़ा सा खराब फील्डिंग का परफॉर्मेंस करता हुआ 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे. इक्का दुक्का के साथ चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम थोड़ी आगे जा रही है. जरीमरी खोपटे टीम संघर्ष कर रही है. रन थोड़े से कम है, लेकिन एक हारा हुआ इंसान हारने के बाद भी स्माइल करे ना, तो जीतने वाला अपनी जीत की खुशी जरूर खो देता है. लेकिन यहां पर रन बचाने हैं इन्हें थोड़ा सा मुश्किल लग रहा है. चलिए, ये कहां रुकने वाले, डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीन के ऊपर से अंतिम के बल्ले से एक और धमाका 6 रन. कमाल का ये स्ट्रोक नजर आता हुआ. 6 की मदद से रन संख्या पहुंचे 29. 39 का पीछा करना है, सिर्फ चाहिए 10 रन. और इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा है. फर्स्ट स्लिप में खिलाड़ी मौजूद. 30 यार्ड सर्कल, जो विकेट कीपर के पीछे खिलाड़ी थे उनके द्वारा ये सिंगल रोका नहीं जाएगा, क्योंकि रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी नजर आती हुई. इसी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 30 रनों के ऊपर 9 रनों की आवश्यकता. ये लीजिए रीति स्ट्राइकर 11 नावा, इनके खिलाड़ी आते हुए, जहां पर सवाल है उनके खिलाड़ियों का. वैष्णव जॉन्टी मीत भी नजर आते हुए जीते वहां पर. चलिए, यहां पर डबल चुराते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक्स्ट्रा कवर के रीजन में. इसी के साथ यहां पर 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 32 रनों के ऊपर. जीतने के लिए मात्र केवल 7 रनों की आवश्यकता. वन साइड ये मैच नजर आता हुआ, जहां पर शुरुआत काफी बेहतर हुई थी टीम जरीमरी खोपटी की, लेकिन उसके बाद कमबैक किया गेंदबाजों ने. हल्के हाथों से गेंद को ऑन साइड में ऑन द राइज खेला है. 1 रन जरूर मिलेगा. दूसरी की कोशिश में पलटवार कर रहे थे, लेकिन अंतिम ने कहा कि थोड़ा रुकिए, जो 6 की तलाश है. लेकिन तब तक ओवर समाप्त. 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने 33, यानी कि जीतने के लिए 12 गेंदें और 6 तब तक पानी. ड्रिंक जाएगा मैदान में. सुनते हैं डीजे विशेष की संगीत. खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी जगातले भारी जिंकून घेतलं आकाश, त्यांनी जिंकून घेतले दुर्ग. विशाल सागरलाही पायबंद घातला ज्यानं बांधून सिंधुदुर्ग. नजर त्यांची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी. केली त्यांनी 9 वेळा स्वारी, तरी पडला अपयश पदरी. असेल का दुःख यापरी, म्हणून थांबला नाही तो, चुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा.
भिडला थेट मुघलांना, दिले त्यांना आव्हान डस पोर्तुगीजांना, घेतला अंगावर त्यांनी इंग्रजांना, शेवटी मराठ्यांचा राजाच तो पुरून उरला सगळ्यांना, बसून ज्यांनी दख्खनच्या भूमीत हलवलं त्यांना दिल्लीचं तख्त, उडवली दाना दान औरंग्याची, नाव त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं संगीत तुम्ही ऐकताय. फक्त आणि फक्त आता गरज असेल ती 6 धाव्यांची, 12 गेंदे और 6 रनों की जरूरत, एक आसान सा लक्ष्य यहाँ पर आता हुआ चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम के खिलाफ. लेकिन नेक्स्ट मैच आपके सामने और बड़ा आपके सामने आएगा. कई मत जाइए. ऋत्विक स्ट्राइकर्स 11 नावा और उनके खिलाफ खेलेगी अश्विन स्पोर्ट्स यशीदेव दांडा. यानी कि 2 उड़न की ताकतवर टीमें एक दूसरे के सामने खेलेगी. दर्शकों को पैसा वसूल मैच चाहिए, यानी कि फाइट मैच चाहिए. वो फाइट मैच कब देखने को मिलेगा? क्या ये कोई ओवर चमत्कार होगा कि जहां पर जरीमरी खोपटी टीम इस मैच में कमबैक कर सकती है? 12 में चाहिए 6. बॉलिंग में परिवर्तन. नए बॉलर अभिजीत ठाकुर, दिगोड़े तो है नहीं लेकिन ये अभिजीत ठाकुर है खोपटी टीम के. देखेंगे कैसा यहाँ पर. चलिए अंपायर ज्यादा समय न व्यतीत करें, आप वहां पर वॉर्न कीजिए खिलाड़ियों को, तुरंत आप वॉर्न कीजिए. अगर समय लेते तो आप वहां से वॉर्न कर सकते हैं. एक भी विकेट नहीं गवाया अभी तक चंद्रकांत स्पोर्ट्स 11 वशिनी टीम ने, जिसके चलते जरीमरी खोपटे 11 टीम को कई सारी मुश्किलें पैदा हो रही है. राइट आर्म ओवर द विकेट से 12 में चाहिए 6. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव आप देख सकते हैं. 38 सर्कल में ऑन साइड में 1 खिलाड़ी और बाकी ऑफ साइड में केवल 2 खिलाड़ी 38 सर्कल में. हल्के हाथों से इस गेंद को खेला, बिडॉन कोई नहीं था, लॉन्ग ऑन नीचे जरूर है, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन. स्ट्राइक एंड पर अंतिम आ चुके हैं. क्या अंतिम यहाँ पर छक्का दाकर अंतिम अपने टीम को जीत दिया पाएंगे? ढोले आपका स्वागत है. जहां जहां रोहन जाते हैं वहां वहां ढोला का नेटवर्क पहुंचता है. रोहन पाटिल आइए मंच के, रोहन घरत आइए मंच के ऊपर. आपको यहाँ पर जुगल घरत इनके ओर से आमंत्रित किया जा रहा है. नावा टीम के कप्तान है. चले इस बार फील्डिंग खराब, सीधा गेंद थर्ड मैन सीमा रेखा की तरफ, अंपायर का इशारा, ये दिल मांगे मोर. वेलकम 4. केवल 1 रनों की जरूरत है. और रिवर्स शॉट खेलने का प्रयास खूबसूरत अंदाज से खेला और इसी के साथ ये मैच जीता टीम वशिनी ने. हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो तुम्ही पाहू शकाल, ज्याने दमदार फलंदाजी केली तो अंतिम ठाकूर, ज्याने धावा ठोकल्या 32 धावा, तो अंतिम ठरला या सामन्याचा सामनावीर. तर चला विनंती असेल नावा क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यशीदेव दांडा टीमला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. सामन्याचा सामना भेटायला ज्याने दमदार खेळी केली तो अर्थातच चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाचा अंतिम आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण ज्यांच्या शुभास येतो ते मित्रांनो सन्माननीय तर गणेश दादा भगत यांच्या शुभ हस्ते आणि मिलिंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. मिलिंद दादांना आपण जर पाहिलं ना तर मला त्या टार्झन द वंडर कार अजय देवगणचा जो पिक्चर तो त्यातला हिरो त्या तो लुक तुम्ही त्यांचा पाहू शकाल. अजूनही ही डॅशिंग पर्सनॅलिटी आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही ही सरपंच चषकाची दमदार स्पर्धा एन्जॉय करताय. तर चला लगेच विनंती असेल यशीदेव दांडा टीम प्लीज, निर्णय आपला मला वाटते पेंडिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला विनंती असेल आपण लगेचच निर्णय घेऊन मैदानात उतरा. येस कॅप्टन दांडा फील्ड. चला फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय यशीदेव अश्विन स्पोर्ट्स यशीदेव दांडा क्रिकेट संघानं लाईन अप करून लगेचच मैदानात जावा आणि ऋषी स्ट्रायकर्स 11 निर्जा 11 नाबा आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये चेंजेस होईल.
जिथे जोडले जातील याच गावचा भूमिपुत्र, याच गावातील आवाज उमंग भोईर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. आलेल्या तमाम क्रीडा रसिक माईबापांचं सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. अगदी उपस्थित मान्यवराचे शुभ पवित्र असते. कोणतेही कार्य म्हटले तर 14 विद्या 64 कलेचा अधिपती अवघ्या गणाचा तो गणपती, त्या गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊया. तदनंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले तर बहुत होतील बहुत, जानताराचा एकची झाला ज्याचा गवगवा या संबंध महाराष्ट्र